मला तर आता मनातून असं वाटू राहिलं, बाबू कस्तूप एखादा भंडारा कर, नाही तर तू आता काही ना काही कार्यक्रम फिट होऊन जाणार. कारण की मी जिथं जिथं जातो तिथं तिथं माझ्यासोबत काही ना काही कांड होऊनच राहिलं ना रे बा. पण आजही घरच्या वावरात गेलतो तर तसंच काही झालं. पण तुम्ही असं मधातून पाहू नका, कारण की मधातून पाहिले की मजा नाही. थांबा, तुम्हाला सगळं पहिल्यापासून सांगतो, तेपर्यंत तेवढं तुमच्या भावाला फॉलो करून टाक जा. तर पोट्टी हो, काय म्हणता मग, कशा सर्वांना मनापासून जय श्रीराम. तर आज सकाळी सकाळी उठलो, तयार झालो, आपली गाडी काढली आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो आपल्या गावाले. आणि गावात जसं पोहोचलो, आजी म्हणे आपल्या वावरात कापूस यायला बाया सांगितलेल्या आहेत, एखादा चक्कर मारून नये. काय तशीच गाडी काढली, घोटभर चहा पेला आणि डायरेक्ट येऊन पोहोचलो आपल्या वावरात. आणि वावरात येऊन पाहतो तर काय सगळ्या बाया भिडल्या होत्या मस्तपैकी कापूस येते. मग आपणच काय करता म्हटलं, कारण की रिकामं आपल्याला जमत नाही. मग काय आपल्या बॅगीतलं ड्रोन काढलं, थोड्या वेळ ड्रोन वगैरे फ्लाय केलं आणि मग जसा सगळ्या बाईचा कापूस वेचणं झाला, ऑटोवाल्याला फोन केला आणि ते गाठोडे उचलून वावराच्या कोपऱ्यावर आणले. आणि पाहून घ्या रे भाऊ, हे कामं जमतात बरं तुमच्या भावाले, हलक्यात काही घेऊ नका. आणि अजूनही तुमच्या भावाले तुम्ही फॉलो नशीन केलं तर पटापट तेवढं फॉलो करून टाक जा. कारण की जेवढे लोक आपले व्हिडिओ पाहतात की नाही, त्याच्यातले अर्धे लोक आपल्याला फॉलो करतात आणि अर्धे लोक फॉलोच नाहीत करत. मग म्हणतात का रे बा, व्हिडिओ येऊन नाही आले, बन वगैरे केले काय टाकणं, तुम्हाला ते व्हिडिओ दिसतच नाहीत कारण की तुम्ही आम्हाला फॉलोच ना करा. मग इथं जसे सगळे गाठोडे वावराच्या कोपऱ्यावर आणले, सगळ्याच्या फिट्टपैकी गाठा बांधल्या, सगळे गाठोडे दिले ऑटोत टाकून. मग सगळ्या बायले ऑटोमध्ये बसवलं आणि ऑटो डायरेक्ट रवाना करून टाकला. तुम्हाला तर माहिती तुमच्या भावाचं नशीब किती डेंजर आहे. आम्ही घरी जायला निघालोच होतो, तेवढ्यातच आमची गाडी पंक्चर झाली. घ्या म्हटलं आपण, पहिलेच तर मी वावरात जात नाही आणि मी वावरात गेलो की माझ्यासोबत काही नाही असे कांड होता. म्हणून मी म्हणतो एखादा भंडारा करतो आणि आपल्या सगळ्या प्रेमाच्या माणसाला जेवण करायला बोलावतो. घेतली बाबा ते पंक्चर गाडी लोटत आणि तेवढ्यातच आपल्या एका सोबत्याला बोलावलं, त्यासोबत त्या दोघीला पाठवून दिलं आणि मी गेलोय पंक्चर गाडी घेऊन डायरेक्ट पंक्चरच्या दुकानात. ती गाडी तिथे टाकून दिली आणि डायरेक्ट घरी आलो आणि घरी येऊन कापूस वगैरे मापला. सगळे गाठोडे खोलून तो सगळा कापूस एका खोलीत दाबून टाकला. सोपी काम नाही भाऊ शेती करणं, वावर आहे तर पावर आहे असं म्हटल्याने काही चालत नाही. वावरात मेहनती घ्या लागते. चला मग पोट्टी, आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच.